नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न बघा. मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 या प्रश्नपत्रिकेमधून घेण्यात आलेले. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पोलीस भरतीमध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2023ला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी एक भाग आपण याआधी कव्हर केलेला आहे. तर या ठिकाणी पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते? प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते आपण कव्हर करत आहोत. बघा, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक डी, वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र असं म्हटलं जातं. भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र असं म्हटलं जातं. मित्रांनो, भारत बघा प्रवासी वाहन बनवण्यामध्ये सध्या जगात आघाडीवर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे, जपानला मागे टाकत. कोणती वाहनं बनवण्यात? प्रवासी वाहनं. ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढील प्रश्न आहे बघा, 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झालेली आहे? कोणत्या राज्याची मित्रांनो? या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक डी, अ व ब बरोबर. मित्रांनो, 1 मे 1960 याच दिवशी महाराष्ट्राची तसेच गुजरातची देखील स्थापना झालेली आहे. ठीक आहे, दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी झालेली आहे, त्यामुळे अ व ब दोन्ही बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. कोण असतात बघा? उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोण आहेत आता? जगदीप धनखड हे आपले उपराष्ट्रपती आहेत, राज्यसभेचे सभापती आहेत जगदीप धनखड. ठीक मित्रांनो, एक प्रश्न विचारला जातो, वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा, राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, राष्ट्रपती कोण आहेत भारताचे? द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत सध्या? DY चंद्रचूड. त्यानंतर प्रश्न आहे का, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? कोणी तयार केला होता मित्रांनो? विजय भटकर. डॉक्टर विजय भटकर यांनी परम 8000 हा महासंगणक तयार केला होता. कधी? 1991 मध्ये तयार केला होता. 1991. नाव लक्षात ठेवा, विजय भटकर. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय रिपीटेड प्रश्न, 19 जुलै 1969. तारीख लक्षात ठेवा, 19 जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर मित्रांनो, किती? तर बघा, 19 जुलै 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. 14 बँकांचं. आता प्रश्न असाही विचारला जातो, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर बघा, 19 जुलै 1969 तारीख लक्षात ठेवा आणि 14 बँका लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता बघा, ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, तर राष्ट्रीयकरण करण्यासाठी अट काय होती? तर बघा, ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त असतील, ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त असतील त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 19 जुलै 1969ला. तर मित्रांनो, सेम प्रश्न विचारला जातो, 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? 6 बँकांचे. तर बघा, 15 एप्रिल 1980. 15 एप्रिल 1980ला देशातील 6 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तेव्हा अट काय होती? ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त असतील अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येईल. काय? ठीक आहे, या दोन्ही ज्या काही 14 आणि 6 बँका आहेत याची तारीख आणि बँका लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 2022च्या WHO अमृत महोत्सवाची सभेची मुख्य संकल्पना काय होती? तर काय होती मित्रांनो? शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता अशी संकल्पना होती. 2022च्या WHO अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना होती शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जे काय आहे जागतिक आरोग्य दिन आहे त्याची देखील संकल्पना विचारली जाऊ शकते. तर बघा, या ठिकाणी बघा, 2024ची जी काही थीम होती
जागतिक आरोग्य दिनाची? तर बघा, माझे आरोग्य माझा अधिकार, पर्याय क्रमांक सी, माझे आरोग्य माझा अधिकार ही 2024च्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना होती. ठीक आहे. त्यानंतर 2023ची होती सर्वांसाठी आरोग्य. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, WHO बद्दल प्रश्न विचारले जातात. कोणते? तर मुख्यालय, स्थापना, अध्यक्ष. ठीक आहे. तर बघा, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. बघा, याची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली होती. 7 एप्रिल 1948ला. तर म्हणून मित्रांनो 7 एप्रिल या रोजी जगामध्ये जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. ठीक आहे. स्थापना कधी? 7 एप्रिल 1948. चं मुख्यालय आहे बघा जिनिव्हा, स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या ठिकाणी WHOचं मुख्यालय आहे. ठीक आहे. सध्याचे अध्यक्ष आहेत टेड्रोस घेब्रेयेसस हे सध्या WHOचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. सर्व प्रश्न आपण WHO बद्दल कव्हर करून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर मित्रांनो इंग्लंडमध्ये विकसित झालेले. पर्याय क्रमांक डी, इंग्लंड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो कोणती आहे नाही तर कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, 28वी महानगरपालिका आपली इचलकरंजी, जी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर. पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 28वी महानगरपालिका इचलकरंजी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आता 29वी देखील स्थापन झालेली आहे. कोणती? जालना. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका जालना. 27वी कोणती होती? पनवेल. या तिन्ही लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा चूक किंवा बरोबर पर्याय ओळखा याच्यामध्ये विचारली जाऊ शकतात. 27वी महानगरपालिका पनवेल, 28वी इचलकरंजी, 29वी जालना. महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत. देशातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते? आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतर मोस्ट रिपीटेड प्रश्न, 1974 भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी केलेली आहे? बघा, पोखरण या ठिकाणी केलेली आहे. पोखरण हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थान. ठीक आहे. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी 1974 भारताने पहिली अणुचाचणी केली. ही पहिली अणुचाचणी होती भारताची. ठीक आहे. तर मित्रांनो हिला नाव काय देण्यात आलेले होते? बघा, स्माइलिंग बुद्ध किंवा हसणारा बुद्ध असं या चाचणीला नाव देण्यात आलेलं होतं. ठीक आहे मित्रांनो. दुसरी चाचणी पण पोखरण या ठिकाणी झालेली आहे 1998ला. ठीक आहे. दुसरी पण पोखरण या ठिकाणी झालेली आहे, राजस्थानमधील पोखरण. याला नाव देण्यात आलेलं होतं ऑपरेशन शक्ती. ठीक आहे. या दोन्ही चाचण्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि वर्ष देखील लक्षात ठेवायचं आहे. पहिली 1974, दुसरी 1998. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारला जाईल? कोठे मित्रांनो? तर पुणे. आपल्या पुण्यामध्ये बघा, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ठीक आहे मित्रांनो. 430 कोटी रुपये खर्च करून शासन हा प्रकल्प उभा करत आहे. मित्रांनो ग्रीन बिलियन लिमिटेड या कंपनीद्वारे ग्रीन बिलियन लिमिटेड या कंपनीद्वारे हा प्रकल्प उभारला जात आहे. यामधून बघा दररोज सुमारे 10 टन हायड्रोजन तयार करण्यात येणार आहे. ठीक आहे. आपल्या पुण्यामध्ये हा प्रकल्प तयार होत आहे, वेस्ट टू हायड्रोजन. त्यानंतर प्रश्न आहे, 1992 कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली? कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झालेले 1992 मद्यपान विरोधी चळवळ. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? जगनमोहन रेड्डी. आपले राज्यपाल कोण आहेत? एस अब्दुल नाझीर. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? कोठे मित्रांनो? नवी दिल्ली या ठिकाणी. महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मित्रांनो आशियामधील सर्वात मोठे अभिलेखागार कोणत्या देशामध्ये आहे विचारलं तर भारतामध्ये आहे. कारण आपलं नवी दिल्ली येथे असलेलं राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. ठीक आहे. नवी दिल्ली योग्य उत्तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? किती टक्के? 50% या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे. 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. स्थानिक शासन संस्थांमध्ये. मित्रांनो स्थानिक शासन संस्थांमध्ये कशाचा समावेश होतो? बघा,
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होतो. ठीक आहे, याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे? कोणता दिवस? 10 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र शासनाने आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे. तर सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? बघा, 15 जानेवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र शासनाने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. मित्रांनो, हा 15 जानेवारी जो दिवस आहे तो खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे. खाशाबा जाधव कोण होते तर बघा, मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा, कुतुब मिनार मेहरोली या ठिकाणी आहे, CSMT दिल्ली या ठिकाणी आहे. हा पर्याय चुकीचा आहे मित्रांनो. गोल घुमट विजापूरला आहे, ताजमहल आग्र्याला आहे. ठीक आहे, आता CSMT दिल्लीला नसून मुंबईला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यालाच आधी CST आणि त्याआधी VT म्हटलं जायचं, तर ते दिल्लीला नसून आपल्या मुंबईमध्ये आहे मित्रांनो. तर बघा, याच्याबद्दल थोडी माहिती या बघा. हे जे CSMT आहे ते आधी CST ओळखलं जायचं, त्याच्या आधी VT ओळखलं जायचं. 1996ला नाव बदलण्यात आलेलं आहे. 1996ला नाव बदलण्यात आलं आहे. 1996 आधी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच VT म्हणून ओळखलं जायचं. 1996ला नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असं करण्यात आलं. CST 1996ला करण्यात आलं. पण मित्रांनो, नंतर 2017ला यामध्ये M टाकण्यात आला महाराजसाठी. तर नंतर बघा, CSMT असं झालं. CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. 2017 पासून CSMT असं नाव करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविले नाही? कोणी मित्रांनो? तर बघा, या ठिकाणी लीला सेठ हे योग्य उत्तर असणार आहे. लीला सेठ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविलेले नाही. तर बाकीची नावं लक्षात ठेवा. त्यांनी बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पद भूषवलेले आहे. मित्रांनो, आतापर्यंत भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद कोणत्याही महिलेने भूषविले नाही. ठीक आहे, तर असा प्रश्न असला आणि त्यामध्ये महिला जर ऑप्शनला असेल तर योग्य उत्तर आपण धरून चालायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, लीला सेठ या कोण होत्या? तर बघा, उच्च न्यायालयातील भारतामधील बघा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश. ठीक आहे, उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत या लीला सेठ भारतामधील. ठीक आहे. तर मित्रांनो, जर प्रश्न विचारला सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण, तर फातिमा बीवी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, यशवंतराव चंद्रचूड हे जे दिसत आहेत ते आपल्या सध्या कार्यरत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत DY चंद्रचूड यांचे वडील आहेत बघा, यशवंतराव चंद्रचूड. ठीक आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविले आहे? ठीक आहे. तर बघा, त्यामध्ये यशवंतराव चंद्रचूड किंवा आपले आताचे DY चंद्रचूड यांचा ऑप्शन असेल तर दोन्ही नावं लक्षात ठेवा. DY चंद्रचूड हे यशवंतराव चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेतलेले. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.